जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका। रब्बी हंगामातील काढणीस आलेलं गहू पिकाचं मोठं नुकसान। शासनाने पंचनामे करून नुकसानीची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात अवकाळी पाऊस, रब्बी हंगामातील गहू ज्वारी पिकांचं मोठं नुकसान। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्याला विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने झोडपलंय। 5 जनावरं दगावली तर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर। शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस, आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 2 वर्षांनंतर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फुटलं, तर शेतकरी आता आर्थिक संकटात। सोलापुरात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका। पडसाळी गावातील शेतकऱ्याच्या ढोबळी मिरचीची ही बाग पूर्णपणे आडवी झाली। जवळपास 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान। बुलढाण्याच्या पिंपळीपाटीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। शेतात उभं असलेलं पीक आडवं झाल्याने शेतकरी संकटात। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी गावात अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षबाग भुईसपाट। 3.5 एकर बागेवरील जवळपास 50 ते 60 लाखांच्या द्राक्षांचं नुकसान। लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका, मात्र शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने शेतकरी हवालदिल। नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्याने कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता। धुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाकडून सुरुवात। जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील रावलापाणी परिसरात वादळी वाऱ्याचा फटका। आंबा बागांचं प्रचंड नुकसान। झाडांवरील कैऱ्या वादळामुळे गळून पडल्याने मोठं आर्थिक नुकसान। गेल्या 3 वर्षांपासूनही पीक विम्याची भरपाई मिळेना। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा केवळ 5 ते 10% आंबा उत्पादन। बागायतदार वर्ग अडचणीत, लहरी हवामानाचा फटका आंबा पिकाला बसल्याने बागायतदारांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बुलढाण्यातील वळती शिवार परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, द्राक्ष पिकांना अवकाळी पावसाचा फटका। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शेतीत काम करायला मजूर मिळत नसल्यामुळे सालगड्याचे भाव चांगलेच वाढलेत। नांदेडच्या बारडमध्ये 1,31,000, 3 क्विंटल ज्वारी आणि 3 क्विंटल गहू असं जवळपास 1.5 लाखांचे सालगड्यांचे दर। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगावात हत्तीचा धुमाकूळ, भाजीपाला, मिरची आणि मका पिकाचं प्रचंड नुकसान। सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका, नागरिकांमधून थंड पेयाचा आधार। वाशिममध्ये उसाला मोठी मागणी। वाशिम शहरातील विविध भागातील रसवंती गृहांवर दिवसभर ग्राहकांची गर्दी। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका, वाशिम शहरावर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता। एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठा 31.58% आलाय, तर पाणी जपून वापरा, प्रशासनाचं हे आवाहन। नंदुरबारच्या प्रकाशा डामरखेडा पुलाच्या कामामुळे जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गावाची मुख्य बोअरवेल उद्ध्वस्त झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। सोलापूरमधील उजनी धरणाचे पाणी अत्यंत दूषित। पाणी प्यायल्याने नागरिकांना कॅन्सरसारखे गंभीर आजार होत आहेत। पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचा सरकारला घरचा आहेर। नागपुरात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते भारतीय युवा संसद परिषदेचं उद्घाटन। रेशीमबागेच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरातील 3 दिवसीय परिषदेसाठी 800हून अधिक विद्यार्थी सहभागी। यवतमाळच्या वणी आणि झरी पाठोपाठ आता घाटंजीतही काँग्रेसला खिंडार। काँग्रेसचे युवा नेते आशिष लोणकर आणि अभिषेक ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या मंत्री संजय राठोडांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश। जळगावच्या मतदार यादी दुरुस्तीविषयी दिलेल्या कामात दिरंगाई। 7 BLOंविरोधात आता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची BLOंविरोधात कारवाई। पालकमंत्री विखेंकडून ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीची भेट। उपचाराचा सर्व खर्च प्रवरा ग्रामीण रुग्णालय करणार अशी माहिती। तर अनेकांची चौकशी केली, मात्र आरोपीचा शोध अजूनही लागला नसल्याची विखेंची माहिती। अकोल्याच्या तेल्हारमध्ये शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये वाद। बांगर गावात आता शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती। ग्रामस्थांचा पुतळा हटवण्यास प्रचंड विरोध।
नांदेडमध्ये डीजे मुक्त आणि सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळांना पारितोषिक वितरण. मंडळांचा महापौर कविता मुळे आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते सन्मान. सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस सतर्क. नंदुरबार शहरात दंगाविरोधी पथकाचं संचलन. येणारे सण उत्सव शांततेत पार पाडा, नंदुरबार पोलीस दलाकडून आवाहन. सण उत्सवाच्या काळात कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणार पोलिसांचा इशारा. मुंबईतील पेट्रोल पंपांना युद्धाचा फटका बसायला सुरुवात. मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा नसल्याचं समोर. वांद्रे पश्चिमेकडील इंडियन ऑइलच्या पंपावर कालपासून पेट्रोल नाही. पेट्रोल टँकर आला नसल्याचं कारण. भंडारा जिल्ह्यातील वरठीमध्ये भारत गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. सिलेंडर वितरणाच्या वेळी एजन्सीकडून मेंटेनन्सच्या नावाखाली ग्राहकांना जबरदस्तीने गॅस पाईप खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचं. वरणगाव येथील 32 अंगणवाड्यांची दुरावस्था. स्लॅब कोसळत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याच्या वरणगावच्या नगराध्यक्षांची मागणी. खानापूर तालुक्यातील नागनाथ नगरमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत बगाड सोहळा अगदी उत्साहात संपन्न. बगाड पळवण्याच्या उत्सवाला जवळपास 200 वर्षांची परंपरा. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावच्या प्रसिद्ध सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात. मानाच्या सासनकाठ्या आणि 200 वर्षापूर्वीची रथयात्रेची परंपरा. बारामती तालुक्यातील जळोचीमध्ये भैरवनाथ यात्रा साधेपणाने पार पाडण्याचा निर्णय. अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा उत्सवातील जल्लोष टाळण्याचा निर्णय. जळगावातील शिरसाळा मारुती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांग. मराठी नववर्षाचा पहिला शनिवार असल्यानं मंदिरात गर्दी. मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. गोंदियाच्या किंडगिरपाडमधील आता ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा. मोर्चात महिला, पुरुष आणि युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग. 10 तारखेपर्यंत दारू दुकानांवर कारवाई न झाल्यास रास्ता रोको करू असा इशारा. पुण्यातील भोर नगरपालिकेचे कर भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार. नागरिकांना मालमत्तांचा कर, पाणीपट्टी 31 मार्चपर्यंत भरण्याचं आवाहन. आतापर्यंत 10 थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली. डोंबिवलीतील धामटण गावात उंदीर मारण्याचं औषध टाकून श्वानांना मारले. अॅनिमल्स पेडिग्री कंपनीच्या मालकाचे आणि कामगारांचे कृत्य. कारखान्यात उंदीर मारण्याचं औषध टाकून 7 भटक्या श्वानांना मारलं गेले. कंपनीच्या मालकासह कामगारांविरोधात खरेदीसाठी अहमदाबादहून मुंबईला आलेल्या मुलींना मालाड पूर्व भागात मारहाण झाली. रिक्षाच्या रांगेवरून मुलींमध्ये वाद झाल्याने मारहाण. पोलिसांनी 2 महिला आणि एका पुरुषाला अटक केली. भिवंडीतील जेलमधून फरार झालेल्या आरोपीला महिनाभरानंतर कोल्हापुरात अटक. जेलची लोखंडी खिडकीची सळई तोडून आरोपी फरार झाला होता. भिवंडी गुन्हे शाखेकडून अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी. बीडच्या जरूर गावातील सूरज कोरडेचा अपघातात मृत्यू. कोरडे कुटुंबियांकडून सूरज कोरडेचे डोळे दान. कोरडे कुटुंबियांच्या निर्णयाचं. निगोलीच्या अंबिकानगर भागातील सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि डॉक्टरच्या घरी चोरी. घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास. हिंगोली शहर पोलिसांकडून तपास सुरू. नागपूरमध्ये महागडे लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चोरट्याला अटक. कळमना पोलिसांची ही मोठी कारवाई. आरोपीकडून 3 लॅपटॉप आणि 6 महागडे मोबाईल असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.